नमस्कार मित्रांनो, युनिवर्स मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, रात्री झोपल्यानंतर शरीराला अचानक झटके लागतात. याचं कारण काय आणि यावर स्वामींनी कोणता उपाय सांगितला आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कधी असं झालंय का, रात्री गाढ झोपेत असताना अचानक असं वाटतं की आपण कुठेतरी खोल खड्ड्यात पडतोय आणि एकदम दचकून डोळे उघडतात, किंवा अंगाला एकदम जोराचा झटका बसतो, जणू कोणी आपल्याला हलवलंय. काही जण म्हणतात, अरे हे स्वप्न असेल, तर काही जण घाबरतात, काही जण तर अपशकुन तर नाही ना, असे अनेक प्रश्न पडतात. आज मी तुम्हाला याचं खरं कारण सांगणार आहे, आणि फक्त कारणच नाही तर शेवटी स्वामींचा एक खास संदेश देखील सांगणार आहे, जो हा अनुभव घेणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. सर्वात आधी या गोष्टीला वैद्यकीय भाषेत एक नाव आहे, त्याला हायपनिक जर्क असे म्हणतात. आपण जेव्हा झोपेत असताना आपलं शरीर हळूहळू रिलॅक्स होऊ लागतं, पण आपल्या मेंदूला काही वेळा असं वाटतं की आपण पडलो आहोत किंवा तोल गेला आहे. तेव्हा मेंदू पटकन स्नायूंना आदेश देतो, जागा हो, आणि आपल्या स्नायूंना एकदम झटका बसतो. हा झटका इतका पटकन येतो की आपण दचकतो आणि मग स्वतःला म्हणतो, अरे काही नाही, झोप झोप. पण ही फक्त शरीराची गोष्ट नाही, आपल्या मनाची, आपल्या ऊर्जेची गोष्ट आहे. कधी कधी आपण दिवसात खूप ताण, काळजी, चिंता, राग आणि दुःख साठवून ठेवतो. झोपताना शरीर तर शांत होतं, पण मन मात्र धावपळ करत असतं. आणि अशा वेळी तुमच्या चेतनेत एक अस्थिर लहरी तयार होतात. त्यामुळे तुमच्या आत्म्याचा ऊर्जा प्रवाह अडखळतो आणि शरीराला अचानक झटका बसतो. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जेव्हा आपण प्रार्थना, नामस्मरण, ध्यान केल्यावर झोपतो तेव्हा झटके कमी होतात, किंवा सकाळी लवकर उठून सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात केली तर रात्रीची गाढ झोप लागते. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. स्वामी नेहमी म्हणायचे, मन शांत ठेवा. झोप फक्त ही शरीराला नाही, आत्म्यालाही विश्रांती देण्यासाठी असते. झोपण्याआधी जर आपण ताण, काळजी, वाईट विचार, राग घेऊन झोपलो तर झोपेत शरीर आपल्याला इशारे देतं, थांब, आधी मन स्वच्छ तर कर. तो झटका म्हणजे फक्त स्नायूंची हालचाल नाही, तो तुमच्या अंतरात्म्याचा सिग्नल आहे. एकदा काय झालं, एकदा एक भक्त स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी, मला झोपेत सतत दचकायला होतं, मी घाबरतोय. स्वामी शांत हसले आणि म्हणाले, तुझं मन दिवसभर अशांत असतं, मग रात्र तुला कशी शांत होणार? झोपण्याआधी एकदा माझं नाम घे आणि मनातील सगळं ओझं माझ्याकडे दे आणि मग झोपी जा. त्या भक्ताने तसं केलं आणि काही दिवसातच त्याची झोप शांत झाली. म्हणून लक्षात ठेवा, झोपण्याआधी किमान 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत झोपा. दिवसातील ताण, काळजी, राग सगळं सोडून द्या आणि मनात एकच भावना ठेवा, स्वामी माझ्या बरोबर आहेत. जेव्हा तुमचं मन स्वच्छ आणि शांत असेल ना, तेव्हा शरीरालाही त्या झटक्यांची गरज भासणार नाही. आणि जर कधी झटका आला तर घाबरू नका, फक्त मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, कारण तो स्वामींचा हलकासा इशारा आहे, मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नकोस. तर मित्रांनो, आजपासून झोपण्याआधी मनातील सगळा गोंधळ स्वामींकडे सोपवा. फक्त तुम्हाला झोप मिळणार नाही, तर आत्म्यालाही खरी विश्रांती मिळेल, आणि तो झटका, तो तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीसा होईल, कारण स्वामी नेहमी तुमचं रक्षण करत असतात. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. नमस्कार.